श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणीनो, आता थोडीशी गंमत. रोजच नर्वस राहून चालत नाही आणि हसत खेळत स्वयंपाक केल्यावर जरा स्वयंपाकात पण प्रेम उतरतं म्हणतात. तर मी एक गंमत सांगते. काय सांगायचं आहे मला, तर डीची गंमत सांगायची आहे. डीची गंमत म्हणजे डी, एडीतला डी असतो ना तो, आणि ABCD मधला डी असतो तो. तर एक होती लेडी, ती होती जाडी. तिने नेसली साडी, पायात घातली जोडी. बनायची होती माडी, तिने आणली शिडी. वरून मारली उडी, कारण ती होती एडी. बरं, असं काय करायचं, मला इथं दाखवायचं आहे. तुम्हाला काळं वाटेल, पण थोडंसं जरा हसत खेळत तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळं कुणीतरी आपल्यामुळं कुणीतरी हसतंय. हे पण एक मोठं पुण्याचं काम आहे. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे जितकं आयुष्यानं फिरवलंय, फिरताना ते जाणवलंच नाही कधी. आपण खूप फिरलो इकडं तिकडं, पण त्या फिरण्यातनं पण मी प्रत्येक वेळी चांगलं शोधण्याचं. आणि एक मैत्रीण होती सोलापूर साईडची, ती शेजारीच राहत होती आणि तिने एकदा भाजी दिलेली. तर मला ती जरा वेगळ्या चवीची आणि छान वाटली. त्यावेळेला इतकासा मला काही स्वयंपाक पण जमत नव्हता. आणि ह्याच्यातलं त्याच्यात करणं, त्याच्यातून चव वाढवणं, ह्या मसाल्यातला त्या म्हणजे मसाले तेच, पण थोडंसं कमी जास्त हे वापरलं ते वापरलं की मग चवीत फरक पडतो. आणि मग आपल्याला चांगलं करायचं असतं, ते तर चांगलं होतं. आणि थोडंसं जिभीला पण जरा वेगळं लागलं रोजच्यापेक्षा, तर मग आपलं पण जेवण चार घात जातात. आणि आपल्यामुळं आपण काहीतरी करत राहिलो की समोरच्यांना आपल्या हातचं खाणाऱ्यांचं पण जेवण चार घात जातं. आणि कौतुकाचे चार शब्द ऐकत ऐकत आपलं पोट भरत राहतं. तर कौतुकाचे शब्द ऐकतच आत्तापर्यंतचे दिवस गेले. त्याच्यावर तुमच्या कौतुकानं वगैरे, आणि ज्यांना खायला घालण्याचा पुण्य मिळालं त्याच्यामुळं पण, आणि आपल्या स्वतःच्या कलेला पण एक वाव मिळाला. आणि त्याच्यातनं माझे वाईट दिवस पण म्हणजे कसे वाईट दिवस निघून गेले. पण ते असो, आता इथं बघूया मी काळं वाटण कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर आपलं खोबरं असताना सुक्कं, ते पूर्णपणे काळं पूर्वी आई विस्तवावर किंवा चुलीतनं भाजून काढायची. आता आपल्याकडे चूल नाही, पण माझ्याकडे एक पापड भाजायची जाळी होती. त्याच्यात मी कांदे भाजत ठेवलेत. आणि त्याच्याबरोबरच आता गॅस वाचवायचा आहे म्हणून त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे टाकले होते. मग ते खोबऱ्याचे तुकडे, दगडफूल, एक छोटासा दालचिनीचा तुकडा, शहाजिरे 1 चमचा, 1 चमचा तीळ, आणि 4-5 लसणाच्या कुड्या, कोथिंबीर थोड्याशा 4 काड्या कोथिंबीर. आणि हे सगळं एकत्र वाटण करून घेतलं. कारण मला बनवायची होती हरभऱ्याची. म्हणजे हरभरा काय, आपल्याकडे छोले नंतर आले. आणि मग हॉटेलमुळं त्याला